प्रश्न नानाभाऊ या ठिकाणी होता तो आता शासनाने सोडवला आहे। खरं तर मी हा प्रश्न सोडवण्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी याला मान्यता दिली, त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि एखादा प्रश्न कसा सोडून घ्यायचा मतदारसंघात याकरता चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचं अभिनंदन करतो की शिवाजी पाटील यांनी ज्या पद्धतीने निवडून आल्यानंतर महसूल खात्याच्या माध्यमातून हा पाठपुरावा करून प्रत्येक बुधवारी मंत्रालयाचे खेटे घालून माझ्या मागे लागून मुख्यमंत्र्याकडे जाऊन त्यांनी मतदारसंघाच्या 12,000 परिवारांना आणि 60,000 लोकसंख्येला जो न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी या ठिकाणी आमदार शिवाजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो। पूर्ण अधिवेशनाचा कोटा पूर्ण झाला आता। साहेब, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशाची झपाट्याने प्रगती होत आहे। सबका साथ सबका विकास संकल्पनेतून देशातील गोरगरीब जनतेबरोबर शेतकरी वर्गाला व महिला न्याय देण्याचे काम पंतप्रधान साहेबांच्या माध्यमातून सुरू असून अनेक शेतकरी हिताचे निर्णय आज घेतले जात आहेत। आज स्पेशल दिवस म्हणजे आज शेतकरी बांधवांसाठी स्पेशलीच आमच्या मंत्री महोदय साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला। बरेच निर्णय साहेबांनी दिलेत, कारण आजचा हा वेगळा आमच्यासाठी प्रबळ असलेला कमीत कमी 55 गावातला 12,000 कुटुंबांना 60,000 लोकसंख्येच्या ह्यांना त्यांनी प्राधान्य दिलेत। त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज बरेच पाठपुरावा मी करत होतो 4 वर्षापासून। आज 4 वर्षापासून माझा पाठपुरावा सुरू होता आणि त्यासाठी एरेसरजाम प्रश्न, आमची जमीन असून आम्हाला कर्ज मिळत नव्हतं, लोन होत नव्हतं, शाळेच्या शिक्षणाची असेल, मुलांच्या शिक्षण असेल, मेडिकलचं असेल, कुठंच भेटत नव्हतं। कारण हा ऐतिहासिक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचं सर्व सबकुछ देवाभाऊ राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आदरणीय बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या सर्वांगीण विकास आणि सबका साथच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना चांगला न्याय आमच्या चंदगड विधानसभेला दिला। त्यांचा चंदगड विधानसभेच्या वतीने मनापासून त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो। त्याचा मुद्दा महत्त्वाचा